सांगायचं तर महिला राज तर आलेलाच आहे. महापौरच या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी माझं नामांकन झाल्यानंतर महापौरपदी मला बसवल्यावर आणि त्याच्यानंतर इतरही ज्या आपल्या सगळ्या कमिट्या आहेत त्यांच्याही चेअरमॅनपदी बऱ्यापैकी महिला आल्यानंतर महिला राज तर त्या खऱ्या अर्थाने आलेल्याच आहे. आणि आता जर अश्विनी भिडे यांचं नाव मी कालपासून ऐकते, फक्त मी नाव ऐकू नये, अजून ते पूर्ण माहिती मला घ्यायची आहे, तर त्याही आल्यात तर खऱ्या अर्थाने महिला राज हा महानगरपालिकेत आलेलाच आहे आणि बहिणींना न्याय मिळालेला आहे. हो, मला अतिशय वाईट वाटलं. काल मला त्यांचा फोन आला आणि मला सांगितलं की तुम्ही ज्या आता जो महापौर पुरस्कार मी या ठिकाणी पेगविन हॉलला आलेले आहे आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण वर्षातून एकदा महापौर पुरस्कार घेतो. समाजामध्ये असलेल्या काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान होतो आणि या ठिकाणी आदर त्यांचा केला जातो. सन्मानपत्र दिलं जातं, सन्मान चिन्हही त्यांना दिलं जातं आणि इतका चांगला पुरस्कार आपण ह्यासाठी घेतो कारण आपण महिलांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या कामाची दखल या ठिकाणी घेतली जाते. आणि हे इतकं सुंदर काम महिलांचं चालू असताना, त्यांची पूर्ण नावं घेत असताना काल ताईंनी सांगितलं की तुम्ही काय लिस्ट घेतली, बोगस महिलांची घेतली. बोगस हा शब्द किशोरीताई पेडणेकर, विरोधी पक्षनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या तोंडातून बोगस हा शब्द महिलांसाठी त्यांनी जो वापरला तो अतिशय वेदनादायक आहे. अशा पद्धतीने भाषा एका महिलेसाठी वापरू नये. या ठिकाणी आपण ह्या सगळ्या महिलांचा सन्मान करायला आलेलो आहे. चळवळीतल्या आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या महिलांनी काम केलेल्या महिला आहेत आणि मी त्यांना सांगितलं की ताई, तुम्ही हा जो शब्द बोललाय तो शब्द तुम्ही मागे घ्या. महापौर म्हणून मला ऐकतानाही तो शब्द अजिबात या ठिकाणी आवडलेला नाहीये. ज्यावेळी किशोरीताईंच्या लक्षात आलं की त्यांनी काय शब्द वापरलाय त्यावेळी लगेच त्यांनी तो जो फोन आहे तो नगरसेवक रमाकांत रहाटे त्यांच्या हातात दिला आणि मग रमाकांत रहाटेंनी असं मग स्टेटमेंट केलं की नाही, आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही या सगळ्या महिला आम्हाला कसं कळवलं नाही. तर मी सांगितलं हे 6 तारखेचं पत्र आहे, 6 मार्च माझं पत्र आहे, सगळ्या नगरसेवकांना गेलेलं आहे आणि मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जागतिक महिला दिवस हा जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी आपण महिलांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो. तुम्ही तुमच्या विभागामध्ये असलेल्या महिलांची नावं द्या. हे रितसर पत्र मी 6 मार्चला सगळ्याच नगरसेवकांना पाठवलंय. बऱ्यापैकी सगळ्या नगरसेवकांनी त्यांची पत्रही मला दिली, ती सगळी पत्र समाविष्ट केलेली आहेत. परंतु अशा पद्धतीने इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरू असताना त्याच्यामध्ये खडा घालण्याचं कसं काम आहे ते या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व लोकांनी सुरू करायचं काम केलेलं आहे आणि आता हे तुमच्या समोर आहे. किशोरी पेडणेकर असं म्हणताय की काल महापौर दालनात बऱ्यापैकी मागासवर्ग नाट्य रंगलं, तुम्ही त्यांना विषयाची कल्पना न देता त्यांची बैठक बोलली, मात्र त्यावेळी गटनेत्यांशी संवाद न साधता तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला, अपमान केला असं किशोरी पेडणेकर. साफ चुकीचे आहे. किशोरीताई, मला आता असं वाटतं किशोरीताईंनी खरोखर प्रत्येक स्टेटमेंट देताना अगदी विचार करून द्यावं. ह्या ठिकाणी असा काहीही अपमान त्यांचा माझ्या दालनामध्ये झालेला नाहीये. उलट मी या ठिकाणी महिलांचा सन्मान काय असतो आणि मी स्वतः या चळवळीतून आणि महिलांच्या सगळ्या कार्यातून इथे आलेली आहे. किशोरीताईंना आम्ही एवढंच सांगितलं, अमय गोलेंनी एक महत्वाचा विषय महायुतीचा इथे करायचा आहे, तुम्ही फक्त अँटी चेंबरमध्ये बसा. अँटी चेंबर हे महापौरांच्या दालनाचा बाहेरचा तर पार्ट नाहीये ना. अँटी चेंबर हे उलट आपण विशेष व्यक्तींना त्या ठिकाणी बसायला देतो, सांगतो की तुम्ही वेटिंग रूममध्ये तिथे अँटी चेंबरमध्ये बसा. किशोरीताई उभ्या राहिल्यात, बोलल्यात सुद्धा की ठीक आहे तुमचं होऊ दे, मी येते असं बोलून त्या आतही गेल्यात अँटी चेंबरमध्ये. त्यांच्याबरोबर अमरीन म्हणून समाजवादीच्या नगरसेविका पण आतमध्ये गेल्यात. 10 मिनिटांनी असं काय झालं माहित नाही, त्या आल्यात बाहेर आणि त्या सरळ बाहेर निघून गेल्या. त्यावेळी मी त्यांना थांबवलं, ताई थांबा आपल्याला विषय घ्यायचेत, पण किशोरीताई तिकडून तडातडा बाहेर निघून गेल्यात.
तर अशा पद्धतीने विषयाचा उहापोह करून उलटसुलट पद्धतीने मीडियासमोर विषय ठेवणं, म्हणून मी मागेही तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे काहीच विषय राहिलेले नाहीयेत. तर अशा पद्धतीने एखाद्या विषयाला दुसऱ्या बाजूनी वळण देऊन कसं समोर आणायचं आणि सगळ्या मुंबईकर लोकांची दिशाभूल करायची, हा एक कलमी कार्यक्रम आता सध्या किशोरीताईंकडे राहिलेला आहे. गेली 2-3 वर्ष प्रशासन मुंबई महापालिकेत होता, आता प्रत्यक्ष नगरसेवक मुंबई महापालिकेत आलेले आहेत. जनतेची कामं होणं गरजेचं आहे आणि त्याचवेळी मान अपमानाच्या गोष्टी समोर येताना पाहायला मिळत आहे. कितपत योग्य आहे या सगळ्या बाबी? अतिशय दुर्दैव आहे. तुम्हाला या ठिकाणी लोकांनी 4.5 वर्षानंतर इलेक्शन झालेत, मुंबईकर नगरसेवकची वाट बघत होता आणि इतक्या वर्षानंतर आज मुंबईमध्ये कॉर्पोरेशनमध्ये आज नगरसेवक आलेले आहेत. मुंबईकरांनी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मानापमानासाठी, तुमच्या सगळ्या एकंदरीत इगोज सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं नाहीये. मुंबईकरांनी उन्हामध्ये उभं राहून 3-3 तास लाईनीत उभं राहून या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला मतदान केलेलं आहे. प्रत्येक नगरसेवकाला, मग ते महायुतीचे असू दे, उबाटाचे असू दे, काँग्रेसचे असू दे, समाजवादीचे, सगळेच 227 नगरसेवकांसाठी मुंबईकर उतरलेत, उन्हातान्हात उभे राहिलेत, लाईनीत उभे राहिलेत आणि तुम्हाला या ठिकाणी पाठवलं तर तुमचे मान अपमान सांभाळण्यासाठी नाही, मुंबईकरांची कामं करण्यासाठी. म्हणूनच मी सारखी त्यांना सांगत असते की मुंबईची कामं तुम्ही घेऊन या. आणि तुम्ही जर किशोरीताईंनी ते एका पत्रात मागणी पण केली की हा सगळा मुंबई महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन लाईव्ह झालं पाहिजे, तर तुम्ही मुंबई कॉर्पोरेशन लाईव्ह करत असताना तुम्ही जी मागणी केली आहे ती तुम्ही मुंबईकरांना हे दाखवणार आहे की तुम्ही अशा पद्धतीने हरकतीचे मुद्दे घेऊन सभात्याग करता. तुम्हाला मुंबईकरांसाठी काही तळमळ, काही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, मुंबईच्या विषयांसाठी काम केलं पाहिजे. ते सोडून माझा या ठिकाणी अपमान झाला, आता मी सभात्याग करते, अशा पद्धतीची भाषा आणि अशा पद्धतीने वागणं हे काही योग्य नाहीये. तुम्ही म्हणताय की मानापमानासाठी आपण सभागृहात आलेलो नाही किंवा महापालिकेत निवडून आलेलो नाही. तुमचे सहकारी पक्ष असलेले शिवसेनेकडून सुद्धा अशाच पद्धतीने मानापमानाची मागणी केली गेली होती की अमेय गोलेंनी तुम्हाला त्या पद्धतीचं पत्र सुद्धा दिलं गेलं की एका कार्यक्रमात त्यांच्या उपमहापौराचा अपमान. नाही, हे बघा, मी महापौर म्हणून प्रोटोकॉल हा सांभाळलाच पाहिजे. त्या बाबतीत माझी भूमिका तीच राहणार. प्रोटोकॉल डिपार्टमेंटने त्या पद्धतीने जर तसं झालं असेल, डेप्युटी महापौरांना, उपमहापौरांना जर बसण्याची जागा दुसरीकडे दिली असेल तर ते चुकीचं आहे, हे मी पण मान्य करते. कारण हा प्रोटोकॉल आहे, त्या ठिकाणी महापौर, उपमहापौर यांची जी जागा आहे ती फिक्स असते. तर त्या पद्धतीने सगळ्यांचा मान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने खुर्च्या लावणं हे प्रोटोकॉल डिपार्टमेंटचं काम आहे. तर जर अशा आशयाचं जर ते झालं असेल, कारण त्या कार्यक्रमाला मी नव्हती, पण तसं झालं असेल तर तेही चुकीचं आहे. नालेसफाई 1% कमी झालेली आहे असं सादरीकरण स्वतः आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभागृहात केलं होतं. आता नालेसफाईचं स्टेटस काय आहे आणि किती दिवसांमध्ये, म्हणजे 4 एप्रिलपासून आपण 100% नालेसफाईला सुरुवात करतो आहोत. तुम्ही व्हिजिट करणार का, त्यापैकी काही सरप्राईज व्हिजिट असणार? नाही, ह्याच्यात सरप्राईज काय नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिजिट असणार. कालच माझी ह्याच्याविषयी सगळी चर्चा झालेली आहे. संपूर्ण ठिकाणी जी भूमिपूजन झालेली आहेत, नालेसफाईला सुरुवात झालेली आहे. आता आपण केलेले, एकतर आपल्याकडे निविदा येत नव्हत्या, कॉन्ट्रॅक्टर्स येत नव्हते, तर आता आपल्याला ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या निविदा आपण स्वीकारलेल्या आहेत, काही अटी शिथिल केलेल्या आहेत आपण, आणि त्या पद्धतीने नालेसफाई सुरू झालेली आहे. हेही नालेसफाईवर आमचं पूर्ण एक तिसरा डोळा कसा असतो त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण नगरसेवक, सगळे नगरसेवक सगळ्याच पक्षाचे असू दे, त्या ठिकाणी महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून मी असेल, त्याचबरोबर पक्षाचे पण काही पदाधिकारी असतील प्रमुख, असे सगळे मिळून संपूर्ण मुंबईच्या नालेसफाईमध्ये मेजर नाले असू दे, मायनर नाले असू दे किंवा मिठी नदी असू दे, या सगळ्यावरती परीक्षण होणार. या नालेसफाईनंतर मुंबई तुंबणार नाही असा आशावाद आहे का? 100% आशावाद आहे. मुंबईकरांनी चांगलीच आशा ठेवावी आणि आम्ही इथे काम करण्यासाठी आलेलो आहोत. पक्ष या ठिकाणी जवळपास 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी बसलाय. भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष या ठिकाणी काम करण्यासाठी मुंबईसाठी इथे उतरलेली आहे. तसं बघायला गेलं जर तुम्ही फरक हा तुम्हाला सगळ्यांना जाणवतोय, काय पद्धतीने काम संपूर्ण चालू आहे. मग आपण जेम पोर्टलवरती पण सगळ्या गोष्टी आणलेल्या, अतिशय पारदर्शक असं आपण पूर्ण महानगरपालिकेचा कारभार या ठिकाणी आपण करतोय. तर सगळं या ठिकाणी नालेसफाई असू दे, मुंबई क्लीन 2026 हा जो नवीन प्रोजेक्ट आपण या ठिकाणी असू दे, किंवा रुग्णालय असू दे, शाळा असू दे, सगळ्यावरती काम होणार आणि सगळीकडे आमचं लक्ष असणार. मुंबई तुंबणार नाही असं म्हणतात? मुंबई 100% तुंबणार नाही ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. काही दरवर्षी नालेसफाईचं हे ठिकाण असतं, अनेक वेळा नालेसफाई
कामगारांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जातात, परंतु अनेक वेळा पाहायला मिळतं की जो गाळ काढला जातो तो वेगळ्याच ठिकाणी टाकला जातो किंवा तिथेच बाजूला टाकला जातो, जेणेकरून तो पुन्हा त्या नाल्यात जातो. त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी काय विशेष होईल, कारण दरवर्षीचं हे नालेसफाईचं रडगाणं आहे, यातनं मुक्ती मुंबईकरांची तुम्ही यावर्षी तरी करून देणार? ह्या नालेसफाईच्या वरती एक 10-15-12 दिवसापूर्वीच मी रिव्ह्यू मीटिंग घेतली होती. सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण त्या ठिकाणी असलेल्या एएमसीना, कमिशनर, जे पण सगळे जे अधिकारी कन्सर्न डिपार्टमेंटचे बसले होते त्या सगळ्यांना आपण दिलेलं आहे. संपूर्ण गाळ हा 80% पावसाळ्यापूर्वी काढला गेलाच पाहिजे. त्यानंतर 10% गाळ हा पावसाळ्यामध्ये फ्लोटिंग आपण बोलतो तो पण गाळ काढला गेला पाहिजे. आणि पावसाळ्यानंतरचा 10% गाळ हा काढून 48 तास बाहेर ठेवल्यानंतर त्याचं प्रॉपर वजन करून तो गाळ सगळा फेकला जाणार, अशा पद्धतीची पूर्ण रचना आपण या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही आता ही सुरुवात झालेली आहे. एक 15 दिवसांनी पुन्हा माझ्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या. तुम्हाला ह्याच्यात 1% आता जसं तुम्ही या ठिकाणी सांगितलंय किती % आपण साफसफाई केली, 10 दिवसांनी अशा पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. बरोबर त्यांनी दिली आहे प्रतिक्रिया. 50 खोकेवाल्यांना ठोसेच मिळणार या ठिकाणी. बघा, हे तुम्ही बघताय की 25 वर्ष त्यांची सत्ता होती. 25 वर्षाच्या सत्तेमध्ये काय झालं मुंबईचं ते सगळ्यांनाच माहितीये, पूर्ण मुंबईकरांनाच माहितीये. काय रस्त्याची कामं झाली, काय नाले साफसफाई झाली. तर आता त्यांना त्या पद्धतीने त्यांची कामं होत नाहीयेत. त्यांची आता विरोधी पक्ष, एक तर त्यांची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही की ते विरोधी गटामध्ये जाऊन बसलेत, विरोधी बेंचवर बसलेत. त्या मानसिकतेमधूनच ते अजून बाहेर आलेले नाहीयेत. तर अशा पद्धतीचे उहापोह प्रत्येक चांगल्या आमच्या विषयांवरती करत असतात. मी तर बोलते चांगले प्रस्ताव येतात मुंबईकरांसाठी, चांगल्या काही प्रस्तावांवरती तुमचा आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट मिळायला पाहिजे, अशी भूमिका आता विरोधी पक्षांनी ठेवायला पाहिजे. पण ते त्यांना पचवायला जरा जड जाईल, वेळ लागेल, पण सगळं होणार व्यवस्थित.